नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 1 मधील पहिला धडा प्राण्यांचा जीवनक्रम हा धडा अभ्यासणार आहोत. म्हणजे प्राण्यांच्या वाढीच्या अवस्था, प्राणी जन्मल्यापासून त्याचा जीवनक्रम कशा प्रकारे असतो, म्हणजे त्याचा विकास कशा प्रकारे होत जातो, त्याची वाढ कशी होत जाते, याचा आपण या धड्यातून अभ्यास करणार आहोत. आता सर्वांची पुस्तकं तुम्ही समोर ठेवली तरी चालतील. पान नंबर 1 धडा पहिला काढला तरी चालेल. आता बघा, सांगा पाहू. आता चित्रामध्ये तुम्हाला एक कुत्रं दिसतंय आणि त्याच्या जवळ ती कुत्र्याची पिल्लं खेळत आहेत असं चित्र आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक फुलपाखराची आळी आणि फुलपाखरू दाखवलेला आहे. त्याच्यावरून तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला आहे, तर कुत्र्याची पिले आणि त्यांची आई पहा. कुत्र्याची पिले आणि त्यांची आई पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? साम्य म्हणजे सारखेपणा. मग कुत्र्याची आई आणि कुत्र्याची पिल्ले यांच्यामध्ये तुम्हाला सारखेपणा दिसतो का? आता पहा, कुत्र्याची आई आणि कुत्र्याची पिल्ले याच्यामध्ये सारखेपणा तर आहेच, कारण कुत्र्याला 4 पाय असतात, पिल्लांना सुद्धा 4 पाय असतात. कुत्र्याला 2 कान, 2 डोळे, तोंड वगैरे असतंय, तर पिल्लांना पण तसंच असतंय. परंतु जेव्हा तुम्ही पाहचाल तर म्हणजे आईची वाढ झालेली आहे आणि पिल्लू आकारानं लहान आहे, छोटा आहे. म्हणजे हा भेद आहे, दोघांमधला फरक आहे. आणि बाकी साम्य, दोघांना पण बाकीचे अवयव म्हणजे डोळे असतील, कान असेल, नाक असेल, नंतर पाय असतील, पोट, पाठ, हे अवयव सर्वांना दोन्हींनाही सारखेच आहेत. परंतु आता फुलपाखरू आणि फुलपाखराची आळी हे जर पाहिलं तर फुलपाखराची आळी फक्त आळीच्या रूपामध्ये ती दाखवलेली आहे आणि हे फुलपाखरू म्हणजे पूर्ण वाढ झालेलं आहे, त्याला पंख फुटलेले आहेत. म्हणजे यांच्यामध्ये साम्य दिसतंय का तुम्हाला? सारखेपणा दिसतोय का? नाही. आता बघा, पुढचं चित्र दाखवलेलं आहे आणि सांगा पाहू असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर एक कोंबडी दाखवलेली आहे आणि तिच्या पुढं कोंबडीच्या अंड्यातून एक पिल्लू बाहेर पडलेलं दिसते. आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक मांजरी आहे आणि तिचं पिल्लू तिच्याजवळ खेळत आहे असं दाखवलेलं आहे. तर या चित्रावरून तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे की कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यातून पिले बाहेर पडतात. कोंबडी अंडी घालते हे सगळ्यांनाच माहिती आहे, कोंबडीची अंडी सगळेजण खाता आहे की नाही आवडीनं. आणि त्या अंड्यातून काय बाहेर पडतं, तर पिल्लू बाहेर पडतं. परंतु आता पिल्लू कसं बाहेर पडतं हे तुम्हाला आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये येणारच आहे, त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण मी काय आत्ता देत नाही. परंतु त्यांनी पुढचा काय प्रश्न विचारला आहे, जसं कोंबडी अंडी घालते आणि त्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडतं, तसं मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का, असा प्रश्न विचारलाय. तर तुम्ही मांजरी पाहिली असेल तर त्या मांजरीची पिल्ली मांजरी अंडी घालते का? नाही घालत. मग मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतील का? नाही पडणार. तर त्यांचा जन्म आईच्या पोटातून होत असतो. हा त्या दोघांमधला फरक आहे. पक्षी अंडी घालतात आणि त्यांच्या पिल्लांचा जन्म अंड्यातून होत असतो आणि प्राण्यांचं तसं नसतं. तर प्राणी हे आपल्या पिल्लाला जन्म देतात. हा दोन्हींमधला फरक आहे. आता बघा, प्राण्यांची वाढ हा पहिला आपल्याला मुद्दा दिलेला आहे. प्राण्यांची वाढ कशी होते. आता इथं एक शेळी आणि तिचं पिल्लू दाखवलेलं आहे. बघा, शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्यात रूपात फारसा फरक नसतो. आता तुम्ही शेळी पाहिली आहे, तिचं पिल्लू पण पाहिलेलं आहे. सगळी तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात, तुमच्या घरी शेळ्या असतात, कोंबड्या असतात, त्यामुळे हे तुम्हाला दररोजचं सवयीचंच आहे. तर ते तुम्ही शेळीचं करडू पण पाहिलेलं असेल आणि शेळी पण पूर्ण वाढ झालेली मोठी शेळी पण आई पण पाहिलेली असेल. तर त्यांच्यामध्ये फारसा फरक नसतो, म्हणजे दोघांनाही सारखेच अवयव असतात. आता मांजरीचे पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. जसं शेळी आणि तिच्या करडामध्ये फरक नसतो, तसं मांजरी आणि तिच्या पिल्लामध्ये सुद्धा फारसा फरक नसतो. फक्त वाढीमध्ये फरक असतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते. आता
पिलू जे आहे ते आईच्या पोटामध्ये वाढत असतं आणि आईच्या पोटातून ते जन्म घेतं. हे प्राणी अंडी घालत नाहीत आणि हे 4 पाय असणारे जे प्राणी आहेत, शेळी म्हणा, म्हैस आहे, गाय आहे, परिसरात तुम्हाला असे कितीतरी घोडा वगैरे हे प्राणी आढळतात. हे प्राणी अंडी घालत नाही आणि त्यामुळे त्यांच्या पिलांचा जन्म अंड्यातून न होता त्यांचा जन्म आईच्या पोटातून होत असतो. पण कावळा, कोळी, सरडा यांसारखे प्राणी अंडी घालतात. परंतु निसर्गामध्ये असे काही प्राणी आहेत की त्या प्राण्यांच्या पिलांचा जन्म अंड्यामधून होतो, कारण ते प्राणी अंडी घालणारे प्राणी आहेत. त्यामध्ये सगळे पक्षी आले, चिमणी, कावळा, मोर, साळुंखी वगैरे तुम्ही जेवढे पक्षी बघितलेले आहेत तेवढे सगळे पक्षी अंडी घालतात आणि अंड्यातूनच त्यांच्या पिलाचा जन्म होतो. त्याचबरोबर कोळी असतो, झुरळ असतं, डास असतात, नंतर सरडा असतो, पाल असते. हे जे प्राणी आहेत हे प्राणी सुद्धा, साप सुद्धा अंडी घालतात आणि या अंड्यामधूनच त्यांच्या पिलांचा जन्म होत असतो. म्हणजे परिसरातील काही जे प्राणी आहेत त्यांचा जन्म आईच्या पोटातून होतो आणि काही प्राण्यांचा जन्म, अंडी घालणारे जे सगळे प्राणी आहेत त्यांच्या पिलांचा जन्म अंड्यातूनच होत असतो. आता बघा, पुढचा मुद्दा आहे कोंबडीच्या पिलांचा अंड्यातून जन्म. आता कोंबडीच्या पिलाचा अंड्यातून जन्म म्हणजे तुम्हाला मी सांगितले सगळे जेवढे पक्षी आहेत त्या पक्षी काय करतात, अंडी घालत असतात आणि त्यामुळं त्यांच्या पिलांचा जन्म अंड्यातूनच होत असतो. पण अंड्यातून पिलू कसं जन्माला येतं हे आपल्याला पाहायचं आहे. आता बघा, मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडे घालतात. आता बघा, परिसरामध्ये मुंग्या असतील, झुरळं असतील, डास असतील, मासे असतील, बेडूक असेल, साप असेल, फुलपाखरे असतील, नंतर चिमणी असेल, कावळा असेल, बदक असेल, पोपट असेल, मोर असेल, हे सगळे प्राणी काय करतात, अंडी घालत असतात. यांना अंडी घालणारे प्राणी म्हणतात. तुम्हाला प्रश्न येतो परीक्षेत, अंडी घालणारे प्राणी कोणते ते लिहा. मग तुम्ही अंडे घालणाऱ्या प्राण्यांची नावं तुम्हाला खूप खूप सांगता येतील. इथं तर दिलेली आहेच, मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप. याशिवाय सगळे पक्षी, चिमणी, कावळा, बदक, मोर, पोपट हे असे कितीतरी प्राणी आहेत की हे सगळे अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत आणि काही जे प्राणी आहेत त्यांचे अंडे आपल्याला सहसा दिसतात. आता कोंबडी अंडी घालते, आपण ती कोंबडीची अंडी दररोज म्हणजे नेहमी खात असतो त्यामुळे ती आपल्याला दिसतात. नंतर बऱ्याच पक्ष्यांची अंडी आपल्याला दिसतात. परंतु अशी काही पक्षी हे प्राणी आहेत निसर्गामध्ये की त्यांची अंडी आपल्याला सहसा दिसत नाहीत. सापाची अंडी दिसतात का कधी आपल्याला? नाही दिसत. नंतर बेडकाची अंडी कधी पाहिलेत का? ती पण दिसत नाहीत आपल्याला. माशांची अंडी पाहिलेत का? नाही दिसत. म्हणजे हे प्राणी अंडी घालत असतात परंतु ती आपल्याला, त्या प्राण्यांची अंडी आपल्याला सहसा दिसत नाहीत. क्वचित कुणाला तरी सापाची अंडी दिसू शकतात परंतु बऱ्याच वेळा ती आपल्याला दिसतच नाहीत. बाकी पक्ष्यांची अंडी आपल्याला दिसतात. काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. आता मुंग्यांसारखे जे प्राणी आहेत ते, मुंगी आता किती छोटी असते बघा, आणि त्या छोट्या प्राण्यांची अंडी म्हणल्यानंतर ती किती छोटी असतील बघा. म्हणजे काही जे लहान प्राणी आहेत त्यांची अंडी सुद्धा लहानच असतात आकारानं. ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारच नाहीत. आणि आता मुंगीची अंडी वगैरे ही किती, डासांची अंडी ही काय, ते प्राणीच अगदी छोटे आहेत तर त्यांची अंडी आपल्याला दिसतील का? सहजासहजी नाही दिसत. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं हे प्राणी अंडी घालतात का नाही हे आपल्याला माहीतच नसतं. परंतु हे प्राणी अंडी घालतात परंतु सहसा आपल्याला त्यांची अंडी दिसत नसतात. फुलपाखरं अंडी घालतात, मुंग्या अंडी घालतात, डास अंडी घालतात. हे प्राणी अंडी घालणारे प्राणी आहेत परंतु ते छोटे, अगदी छोटे असल्यामुळं त्यांची अंडी सुद्धा आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत आणि त्यामुळे आपल्या लक्षातच येत नाही की हे प्राणी सुद्धा अंडी घालतात म्हणून. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत असते आणि कोंबडी अंडी घालते हे सगळ्यांना परिचयाचं आहे, कारण कोंबडीची अंडी आपल्या आहारामध्ये असतात. खूप आवडीनं आपण ती खात असतो. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. आणि दुसरे कारण आहे, कोंबडीची अंडी आपल्याला सहज दिसतील एवढी मोठी ती असतात. आता नवा शब्द शिका.
असं चौकोनात दिलेलं आहे तुमच्या पुस्तकात बघा. अंडी उबवणे. आता अंडी उबवणे, कोंबडी अंड्यावर आपण बसवतो, कोंबडीच्या खाली अंडी घालतो, त्याच्यावरती कोंबडी बसवतो आणि काय त्या कोंबडीच्या शरीरातील उष्णता त्या अंड्यांना मिळते आणि अंडी उबवली जातात. अंडी उबवली की आपोआप त्याची झाकणं उकलली जातात, त्या अंड्यावरचं कवच उघडलं जातं आणि त्यातून पिलू बाहेर पडतो. आणि त्यासाठी खास एक शब्द आहे, अंडी उबवणे. कुठला शब्द आहे? अंडी उबवणे. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे म्हणतात. आता अंडी उबवणे म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला पडतो परीक्षेत. तर त्याचं उत्तर काय? अंड्यांना ऊब देण्यासाठी म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला, कोंबडी अंड्यावर बसून राहते त्यालाच काय म्हणायचं? अंडी उबवणे. बघा परत एकदा, अंड्यांना ऊब देण्यासाठी म्हणजे उष्णता देण्यासाठी कोंबडीनं अंड्यावर बसून राहणं याला काय म्हणायचं? अंडी उबवणे. याला काय म्हणायचं? अंडी उबवणे. कोंबडी अंडी घालते. अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. आता कोंबडी अंडी घालते हे सगळ्यांना परिचित आहे आणि अंड्यामध्ये जर पिलांची वाढ व्हायची असेल, कोंबडीनं घातलेल्या अंड्यामध्ये पिल्लू नसतं, परंतु जेव्हा ती कोंबडी अंड्यावर बसते आणि आपल्या शरीरातील उष्णता म्हणजे ऊब त्या अंड्यांना देते तेव्हाच ती अंडी उबवली जातात. त्यासाठी काय करावं लागतं? तर अंडी घातल्यानंतर कोंबडी ती अंड्यावर बसून राहते आणि आपल्या शरीरातील उष्णता म्हणजेच ऊब त्यांना देते आणि अंडी उबवली जातात. आणि अंडी उबवली की 20 दिवसांचा कालावधी लागतो अंडी उबवण्यासाठी आणि या काळामध्ये अंड फुटतं आणि त्यातून हळूहळू पिलू बाहेर येतं. वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडतं. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते आणि सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्यामुळं आपण आपली आई कोंबडी म्हणजे अंड्यावर बसवताना अंडी उबवण्यासाठी पाहिलेली आहे आणि ते म्हणजे कशी त्या अंड्यातून पिले बाहेर येतात ते सुद्धा तुम्ही अनुभवलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला काही जास्त सांगण्याची स्पष्टीकरण गरज नाही की कोंबडी अंडी कशी उबवते ते. म्हणजे बघा, कोंबडी काय करते म्हणजे पहिल्यांदा त्या की 10, 12, 15 अशी अंडी त्या टोपलीमध्ये ठेवली जातात आणि त्या अंड्यांवरती कोंबडीला बसवलं जातं. कशासाठी बसवलं जातं? तर तिच्या शरीरातील उष्णता किंवा ऊब त्या अंड्यांना मिळावी आणि अंड्यांना उष्णता किंवा ऊब मिळून ती उबवण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागतो आणि नंतर मग ते त्या अंड्यामध्ये त्या पिलाची पूर्ण वाढ झाल्यानंतर ते कवच फोडून अंड्याचं कवच जे असतं ते फोडून पिलू बाहेर पडतं. अशा प्रकारे कोंबडी अंडी उबवते. आणि कोंबडीची पिलं अंड्यातून बाहेर पडल्या अगदी लहान असतात आणि जोपर्यंत पिली मोठी होत नाही तोपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते आणि त्यांना कसं म्हणजे म्हणजे अन्न कसं शोधायचं, ते खायचं कसं, हे सगळं आई त्या पिलाला शिकवत असते आणि तोपर्यंत त्या पिलाचं संरक्षण पण करत असते. म्हणजे कावळे असतात, घारी असतात, मग ती पिली उचलून न्यायसाठी येत असतात, मग त्यांच्यापासून ती आपल्या पिलांचं संरक्षण सुद्धा करत असते आणि कुठंपर्यंत? तर पिलू मोठं होईपर्यंत. आणि पिलू मोठं झालं की ते आपोआप आपलं चरायला शिकू शकतं. माहीत आहे का तुम्हाला, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्याच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते. आता बघा, जेव्हा कोंबडीला अंडी उबवण्यासाठी त्या अंड्यावरती ठेवलं जातं किंवा बसवलं जातं त्यावेळी ती जवळ आपण कोणी गेलं की आपल्यावरती धावून येते किंवा त्या आपल्या अंगावरती येते. का येते? तर तिला त्या अंड्यांचं संरक्षण करायचं असतं. तिला वाटत असतं की आपल्या अंड्यांना कुणी सुद्धा हात लावू नये, त्यासाठी ती लगेच कुणी जवळ गेलं तरी ती लगेच ओरडते. म्हणजे आपल्या पिलांच्या काळजीपोटी किंवा त्या अंड्यांच्या काळजीपोटी कोंबडी काय होते? आक्रमक बनत असते आणि आपल्या अंगावर धावून येत असते. जरा डोके चालवा.
कोंबडी आणि कोंबडीचे पिलू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की कोंबडी आणि तिचं पिलू याच्यामध्ये सारखेपणा कोणकोणत्या बाबतीत आहे. तर तुम्ही सांगू शकता की बघा, तुम्ही निरीक्षण करा, पिलू आणि कोंबडीचं निरीक्षण करायचं. तर कोंबडीला जशी चोच असते तशी पिलाला पण असते. कोंबडीला जशी पिसं असतात तशी पिलाला पण असतात. कोंबडीला जसे 2 पाय असतात तसे पिलांना पण असतात. अशा प्रकारे दोघांमध्ये सारखेपणा आपल्याला दिसून येतो. एवढा आज आपण भाग शिकलेलो आहे. पुढचा जो रूपांतरणाचा भाग आहे तो पुढच्या तासाला घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि याच्यावरती जो मी स्वाध्याय देणार आहे तो स्वाध्याय मला सोडून लगेच संध्याकाळी पाठवायचा आहे. त्याबरोबर सेतू ॲपची प्रश्नपत्रिका ज्या मुलांनी नेलेली नसेल त्यांनी संजीवनी झेरॉक्समधून घेऊन जायचं आहे आणि ती शनिवारी मला लगेच सोडून आणून द्यायची आहे. फार महत्त्वाचं आहे, आपल्याला त्याच्यावर मार्क मिळणार आहेत.